हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लास 9 च्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ 1 चा चॅप्टर नंबर 1 ची सुरुवात आपण करणार आहे. या चॅप्टरचं नाव आहे सेट्स. मराठीमध्ये याला म्हणायचं आहे संच. एकदम सिंपल, एकदम इम्पॉर्टंट आणि एकदम छान असा हा चॅप्टर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमध्ये आपल्याला टोटल 5 प्रॅक्टिस सेट आहे. वन बाय वन आपण सगळे प्रॅक्टिस सेट आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरच्या बेसिक कन्सेप्ट काय आहे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहे. हा जो व्हिडिओ आहे हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे का सेट्स म्हणजे काय, त्यानंतर सेटला कसं लिहिलं जातं, सेट्समध्ये कोणकोणते साइन सिम्बॉल इम्पॉर्टंट आहे ते सगळे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. एकदम छोटा व्हिडिओ राहणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तो सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅप्टरचं नाव आहे सेट्स. तर सगळ्यात पहिले आपल्याला समजलं पाहिजे का सेट्स कशाला म्हणायचं आहे. व्हॉट इज मीन बाय सेट्स. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, सेट्सची एकदम सिंपल डेफिनेशन तुमच्या समोर मी लिहून ठेवलेली आहे. हे जे लिहून ठेवलेलं आहे हे कशासाठी लिहिलेलं आहे का आपला टाइम वाचला पाहिजे, आपला व्हिडिओ छोटा बनला पाहिजे आणि तुम्हाला तो समजलाही पाहिजे, म्हणून मी ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे. तर सेट्स म्हणजे काय. सेट्स मीन्स इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा. इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा. किंवा आपण कोणत्याही ग्रुपला काय म्हणू शकतो, सेट्स म्हणू शकतो. जसं बाळांनो, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे समजा बुक्स आहे, खूप सारे बुक्स आहे, तर त्या बुक्सला आपण काय म्हणणार, सेट ऑफ बुक्स. काय म्हणणार, सेट ऑफ बुक्स. जर आपल्याकडे नॅचरल नंबर जे आपण 5th 6th 7th मध्ये शिकतो, नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 राईट, इन्फानाइट पर्यंत, तर हे जे नॅचरल नंबर आहे, हे जे नॅचरल नंबर यांना पण आपण काय करणार, सेट्स ऑफ नॅचरल नंबर. जसं फॉर एक्झाम्पल मी इथं लिहून देतो तुम्हाला काही नॅचरल नंबर. जसं फॉर एक्झाम्पल आता सर हे तुम्ही काय करताय, हे कसं लिहिताय, हे सध्याला तुम्ही टेन्शन घेऊ नका, नंतर आपण हळूहळू सगळ्या गोष्टी शिकणार आहे. माझं प्रॉमिस आहे का तुम्हाला सगळ्यांना सेट्स लिहिता आलं पाहिजे, समजलं पाहिजे, त्याची मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. डोंट वरी. तर बघा, समजा फॉर एक्झाम्पल मी इथे एक सेट तयार केला, ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश, समजा इन्फानाइट राईट. तर हे जे आहे हे काय आहे, सेट्स ऑफ नॅचरल नंबर. याला काय म्हणणार आपण, सेट ऑफ नॅचरल नंबर. हे लक्षात ठेवा. मी जर म्हणलो सेट ऑफ इवन नंबर तर आपल्याला इवन नंबर माहित पाहिजे. इथे आपण कोणताही अल्फाबेट घेऊ शकतो आणि हे जे ब्रॅकेट यूज करतोय या ब्रॅकेटला आपल्याला म्हणायचं आहे कर्ली ब्रॅकेट. सो सेट ऑफ इवन नंबर कोणते असतात, इवन नंबर 2 4 6 8 असे इन्फानाइट पर्यंत. तर हा जो सेट आहे या सेटला आपण काय म्हणणार, सेट ऑफ इवन नंबर. असे आपण खूप सारे सेट्स तयार करू शकतो. आता बाळांनो, सेट लिहिण्याच्या मेथड आहेत 2. हे लक्षात ठेवायचं आहे. सेट लिहिण्याच्या किती मेथड आहे, 2 मेथड आहे. नंबर वन इज लिस्टिंग मेथड. नंबर 1 इज लिस्टिंग मेथड. नावातच अर्थ लपलेला आहे. काय करावं लागेल, लिस्ट तयार करावी लागेल. काय तयार करावी लागेल, लिस्ट. काय तयार करावी लागेल, लिस्ट. लक्षात ठेवा. तर ह्या मेथडला आपण म्हणणार लिस्टिंग मेथड. याचं घरचं एक वेगळं नाव आहे लिस्टिंग मेथड. हे याला क्लासमध्ये म्हणलं जातं. आणि रोस्टर दुसऱ्या मेथड, याचं दुसरं नाव काय आहे, रोस्टर. रोस्टर नाव हे त्याच्या घरचं आहे. मेथड नंबर 1 जी आहे लिस्टिंग मेथड. लिस्टिंग कुठं म्हणतात त्याला, क्लासमध्ये, आणि रोस्टर कुठं म्हणतात, घरी. एकच नाव आहे. जसं आपले 2 नावं असतात, घरी आपल्याला वेगळ्या नावाने बोलवलं जातं, क्लासमध्ये आपल्याला वेगळ्या नावाने बोलवलं जातं. तर तशाच पद्धतीने या मेथडचे 2 नावं आहे. फर्स्ट इज लिस्टिंग मेथड, सेकंड रोस्टर मेथड. राहील लक्षात. सर या मेथडमध्ये काय करायचं आहे, तर सरळ आपल्याला लिस्ट तयार करायची आहे. काय करायचं आहे, लिस्ट तयार करायची. जसं आपल्याकडे एक सेट आहे, ए इज सेट ऑफ नॅचरल नंबर. आता मी ऑलरेडी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे तसा का आपल्याला म्हटलेलं आहे ए इज सेट ऑफ नॅचरल नंबर. तर आपण इथं काय लिहिलं बाळांनो, एक अल्फाबेट जो आहे इथं सेटचं नाव दिलेलं आहे ऑलरेडी क्वेश्चनमध्ये का ए. तर आपण इथं ए यूज केला. त्यानंतर इज इक्वल टूचं साईन. हे जे ब्रॅकेट आहे हे कर्ली ब्रॅकेट इथं ओपन केलं आणि इथे क्लोज केलं. मध्ये काय लिहिलं आपण, नॅचरल नंबर. काय लिहिले आपण, नॅचरल नंबर. कितीपर्यंत आपल्याला सांगितलेलं नाही आहे, म्हणून आपण 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश, कारण नॅचरल नंबर खूप सारे आहे. नॅचरल नंबर इन्फानाइट आहे राईट. आपण किती पण नॅचरल नंबर असे काउंट करू शकतो तरी पण ते संपणार नाही. तर
1 2 3 4 5 हे काय आहे बाळांनो, हे नॅचरल नंबर आहे. तुम्हाला नंबर्स माहीत पाहिजे आणि जर तुम्हाला नंबर्स माहीत नाही आहे तर तुम्ही मला कमेंट करा, तर तुम्हाला मी एकदम छान नंबर्सवरती नंबर सिस्टीमवरती आधारित एक छान व्हिडिओ बनवून देईल, ज्यामध्ये तुम्हाला सगळे नंबर्स काय असणार आहे समजणार बाळांनो, का कोणकोणते नंबर्स असतात, त्यांना कसं आपण लिहू शकतो. ओके, फक्त तुम्ही मला कमेंट करा. आता बघा बाळांनो, तर इथं आपण काय कोणता सेट तयार केला, सेट ऑफ नॅचरल नंबर. तसंच याच्यामध्ये अजून मी एक दुसरं उदाहरण तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल मी दुसरं उदाहरण इथं घेत आहे का बी इज सेट ऑफ ऑड नंबर. चला कोणता सेट बनवतो आपण आता बाळांनो, ऑड नंबर. तर आपल्याला काय करायचं आहे, सिंपल. सगळ्यात पहिले बघा इथं नाव दिलेलं आहे, तर आपण तेच नाव यूज करणार. आणि जर सर नाव नाही दिलं तर काय करायचं, तर टेन्शन नाही घ्यायचं. आपल्याकडे अल्फाबेट्स आहे 26 ABCD, बरोबर. त्यापैकी कोणताही घ्या, त्याचं नाव इथं तुम्ही घ्या आणि तुमच्या मनाने तुम्ही नाव तयार करू शकता. जर क्वेश्चनमध्ये नाही दिलं तर मनाने घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर साईन कोणतं रे बाळांनो, इज इक्वल टू, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट स्टार्ट. आता बघा आपल्याला या सेटमध्ये काय लिहायचं रे, काय लिहायचं सांगा मला, ऑड नंबर. काय लिहायचं आहे बाळांनो, ऑड नंबर. तो ऑड नंबर कोणते, 1 3 5 7 इन्फानाइट. खूप सारे आहे, पूर्ण काउंट नाही करत. 1 3 5 7 1 3 5 7, बरोबर आहे. तर ते नंबर इथं लिहा, ते नंबर इथं लिहा, 1 3 5 7 इन्फानाइट ब्रॅकेट क्लोज, राईट. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम येतो का हा जो ब्रॅकेट आहे ना, हा ब्रॅकेट सुरुवातीला त्यांना बनवताच येत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, याची प्रॅक्टिस करायची. काय करायची, याची प्रॅक्टिस करायची. जेवढी जास्त प्रॅक्टिस करशाल तेवढ्या लवकर हा तुम्हाला ब्रॅकेट बनवायला जमणार आहे. पण फक्त टोले मारू नका. बघा तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय काही जमणार नाही. मॅथमॅटिक आपला असा सब्जेक्ट आहे बाळांनो, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस जास्त करणार तेवढं तुम्हाला तो चांगलं जमणार आहे. नाहीतर मग फक्त क्लासमध्ये गेले, शाळेमध्ये गेले, शिकलं बघितलं आणि सर आम्हाला समजतच नाही, समजणार नाही बाळांनो. एकदा कन्सेप्ट समजून घ्या तुमच्या टीचरकडून. नाही समजली तर माझा व्हिडिओ बघा, काही प्रॉब्लेम नाही. आणि कन्सेप्ट समजली का मग त्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन हवे असेल तर तुम्ही मला काय करा, मेसेज करा. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, लिंक त्याची मी ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. त्याच्या खाली बघा आपलं नाव आहे, चॅनलचं नाव, ते टच करा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल आणि तिथं जी लिंक आहे व्हॉट्सअप लिंक, त्याला क्लिक करा, ग्रुपला जॉईन होऊन जा. तुम्हाला मी अजून ॲडिशनल क्वेश्चन टाकेल. ओके, सो हा जो दुसरा आपण सेट तयार केला, हा सेट कशाचा आहे, सेट ऑफ ऑड नंबर. खूप सारे तयार करू शकतो आपण. लिस्टिंग मेथडमध्ये ॲक्च्युली काय करतोय बाळांनो, डायरेक्ट जे आपल्याला सांगितलं ते लिहून ठेवतोय, त्यांना आपण डायरेक्ट लिहून ठेवते, लिस्ट तयार करते, म्हणून त्याला आपण म्हणतो लिस्टिंग मेथड. राहील लक्षात तुमच्या. ओके, आता याच्यामध्ये एक सेकंड मेथड आहे, लास्ट मेथड, कोणती, रूल मेथड. किंवा याचं घरचं नाव काय आहे बाळांनो ह्या मेथडचं, सेट बिल्डर फॉर्म. याला क्लासमध्ये काय म्हणतात, सेकंड मेथडला रूल मेथड, आणि घरी काय म्हणतात, सेट बिल्डर फॉर्म. राहील लक्षात तुमच्या. आता ह्या मेथडमध्ये काय करतो आपण, आपल्याला जे आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहिलं त्या लिस्टिंग मेथडच्या सेटला आपण काय करतो, वर्ड्समध्ये किंवा काही सिम्बॉल्समध्ये, सिम्बॉलचं यूज करून त्याला लिहितो. फक्त एवढं लक्षात ठेवा, एकदम सिम्पल आहे. जे आपण लिस्टिंग मेथडमध्ये बनवलं त्याला आपण काय करतो, वर्ड्समध्ये किंवा स्टेटमेंटमध्ये लिहितो, त्याला म्हणायचं रूल मेथड, किंवा काही सिम्बॉल यूज करतो. ओके, जसं फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल काय बाळांनो, बी सेट बीमध्ये काय दिलेलं आपल्याला, 2 4 6 8 10. 2 4 6 8 10 काय सर आहे, तर बाळांनो हे आहे इवन नंबर्स. कोणत्या संख्या आहे या संख्या कोणत्या बाळांनो, समसंख्या आहे, बरोबर. तर इवन नंबर्स कशाचा सेट आहे, हा इवन नंबर्सचा. आता हे जे इवन नंबर्स आहे तेच काय असतात बाळांनो, नॅचरल नंबर्स पण असतात. कारण नॅचरल नंबरमध्ये 1 येतो, 2 येतो, 3 येतो, 4 येतो, राईट. तर याच्यामध्ये पण 2 आला, 4 आला, 6 आला. तर जे इवन नंबर्स आहे ते नॅचरल नंबर्स पण आहे, बरोबर. समजलं, जे इवन नंबर्स आहे तेच नॅचरल नंबर्स आहे, जे ऑड नंबर्स आहे ते पण नॅचरल नंबर आहे, हे लक्षात ठेवा. तर इथं मी तुम्हाला सगळ्यात पहिले या सेटला लिहिण्याची टेक्निक सांगतो. सगळ्यात पहिले सेटचं नाव, जर सेटचं नाव दिलेलं असेल तर चेंज करायची गरज नाही, मनाने घेतलं तर मग तेच ठेवा. पण सेटचं जर दिलेलं नसेल तर मग तुम्ही काय करणार, मनाने घेणार. पण इथं बघा सेटचं दिलेलं आहे, सेटचं नाव काय आहे बाळांनो, बी, म्हणून आपण सेम ठेवलं. ओके, आता सेम इज इक्वल टू साईन, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट. ब्रॅकेट तर आपल्याला कंपल्सरी यूज करायचं आहे. आता काय करणार, सगळ्यात पहिले एक्स सच दॅट एक्स, कारण एक्स आपले जे याच्यामध्ये या सेटमध्ये व्यवस्थित लक्ष द्या, या सेट्समध्ये जे असतं मध्ये, याला काय म्हणणार बाळांनो, एलिमेंट्स. थोडंसं लेट सांगतोय, थोडं सुरुवातीला सांगितलं पाहिजे असतं, बट सॉरी. बघा याला काय म्हणणार आपण, एलिमेंट्स. काय म्हणणार बाळांनो, एलिमेंट्स. तर हे जे मधले एलिमेंट्स आहे, मधल्या एलिमेंट्सला आपण आता डायरेक्टली याच्यात लिहित नाही. याला आपण काय सपोज करतोय, एक्स, काही सपोज करू शकतो. आपल्याकडे खूप सारे अल्फाबेट्स आहे, पण एक्स लिहा.
एकदम सिंपल राहील आणि खूप सारे टीचर्स हे नॉर्मली यूज करतात. तर तुम्हाला पण नवीन नवीन ज्या क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करशाल तर ते सिमिलर वाटेल. ओके, मे बी तुम्ही अजून दुसऱ्या टीचरला फॉलो करत असेल तर तुम्हाला पण मग प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून तुम्ही पण एक्स लिहा. ओके, एक्स. तर सुरुवातीला काय करायचं, एक्स सच दॅट एक्स. याला सच दॅट पण वाच, ही जी रेष आहे ना मला ही रेष, या रेषला सच दॅट असं पण वाचलं जाऊ शकतं किंवा बिलॉंग्स. काय म्हणणार, बिलॉंग्स. बिलॉंग्स म्हणजे एक्स त्या सेटचा घटक आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. एक्स त्या सेटचा काय एलिमेंट आहे, त्याच्यासाठी आपण हे साईन दाखवतोय. सिमिलरली एक साईन आहे बघा, हे साईन पण लक्षात ठेवा, या असं ई सारखं आहे. या ईचा पण अर्थ काय होईल, एलिमेंट. काय अर्थ होईल, एलिमेंट. आणि समजा या ई वरती जर अशी रेष मारली उभी, त्याला काय म्हणणार, नॉट एलिमेंट किंवा ते एलिमेंट नाही. बिलॉंग्स किंवा बिलॉंग्स, नॉट बिलॉंग्स टू. याला आपण म्हणू शकतो एलिमेंट पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो मुलांनो, एलिमेंट्स अल्सो. याला आपण जर ते रेष मारली, आपण अशी आडवी रेष मारली, त्याला काय म्हणणार, नॉट एलिमेंट. नॉट एलिमेंट. सिमिलरली जर याला एलिमेंट म्हणू शकतो तर अजून एक शब्द आहे, याला आपण हा पण वर्ड यूज करू शकतो, बिलॉंग्स. बिलॉंग्स. सिमिलरली नॉट बिलॉंग्स. नॉट बिलॉंग्स. तर असे वर्ड्स आहे, म्हणजे त्या सेटचा एलिमेंट आहे किंवा नाही ते सांगण्यासाठी आपण सिम्बॉल्स यूज करतो. ओके, तर बघा इथं काय आहे, इव्हन नंबर्स आहे, अल्सो नॅचरल नंबर्स आहे. तर मग आपण काय करू शकतो सर, एक्स सच दॅट एक्स, पहिले हे आपल्याला यूज करायचे, कॉमा, देन कॉमा. आता एक्स, एक्स काय आहे, हे जे सगळे आहे हे कशामध्ये येतात, नॅचरल नंबरमध्ये येतात सर. तर एक्स इज नॅचरल नंबर. एक्स इज नॅचरल नंबर कुठपर्यंत आहे, 1 पासून तर 10 पर्यंत, राईट ना. 1 नाही सर, याच्यात 1 नाही, पण 1 पासून 10 पर्यंत आहे, कारण ही सगळे इव्हन नंबर्स पण आहे. तर आपण याच्यामध्ये अजून मेन्शन काय करू शकतो, एंडिंगमध्ये ॲड करून गेला असतं, एक्स इज एलिमेंट ऑफ ई. एक्स इज एलिमेंट ऑफ ई म्हणजे एक्स हा इव्हन नंबर पण आहे. एक्स जो आहे तो इव्हन नंबर पण आहे, अल्सो नॅचरल नंबर पण आहे, पण नॅचरल नंबर 1 to 10 पर्यंतच आहे. तर असं आपण याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दाखवू शकतो. असे खूप सारे सेट्स आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दाखवू शकतो. तर मी काय करतोय बाळांनो, स्क्रीनवरती तुम्हाला 5 एक्झाम्पल देतोय. या 5 एक्झाम्पलची तुम्ही प्रॅक्टिस करायची. त्यांना काय करायचं, सगळ्यात पहिले लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं, त्यानंतर मग त्याला रूल मेथडमध्ये लिहायचं, आणि आपले जे ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपवरती माझा नंबर आहे, माझ्या नंबरवरती मला काय करायचं, सेंड करायचं. तुम्ही जर प्रामाणिकपणे लेक्चर्स बघशाल, त्याला होमवर्क जो दिलेला त्याला सॉल्व करशाल, तर मलाही वाटेल का तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करताय, मन लावून अभ्यास करताय. आणि मी तुमच्यासाठी पूर्ण मॅथ 1चा क्लास 9 मॅथ 1चा पूर्ण सिलेबस तुमच्यासाठी या चॅनलवरती अपलोड करेल. त्यानंतर मग सायन्स 2, मॅथ 2 सगळे जे आपले सब्जेक्ट आहे, इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, इंग्लिश, याचे प्रत्येकाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अशीच घेऊन येईल. फक्त मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही काय करणार, चॅनलवरती येणार, चॅनलला सबस्क्राईब करणार, तुमच्या मित्रांना सांगणार, व्हिडिओ रोज बघणार प्रामाणिकपणे. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. काही पण अडचण असेल तर मला कमेंट करायला लागलं असतं, आणि व्हिडिओला लाईक पण करा. थँक्यू.